नागपूरच्या शिक्षक भरतीमध्ये मृत शिक्षण अधिकाऱ्याची सही वापरून 100हून अधिक शिक्षकांची भरती। 2016 मध्ये सेवानिवृत्त झालेले शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या मृत्यूनंतरही सहीचा वापर। बोगस सहीद्वारे 2016 ते 2024 दरम्यान बोगस शिक्षक भरती। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल। 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता। प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख घेतल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं। 34,000 कर्मचाऱ्यांचं गेल्या 2 महिन्यांपासून वेतन नाही। केंद्र सरकारच्या वतीने येणारे 800 कोटी रुपये रखडल्यामुळे पगारही रखडले। पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयाच्या थकीत कराबाबत सुनावणी। रुग्णालयाच्या थकीत कराबाबत 2 दिवसात सुनावणी होणार। रक्कम जमा करा अन्यथा पुढची कारवाई अटळ, महापालिकेचा इशारा। तनिषा भिसे प्रकरणामध्ये आतापर्यंत 3 अहवाल सादर। आज ससून रुग्णालयाकडे मागितलेला अहवाल पोलिसांकडे सादर होण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक। महत्त्वाचे निर्णय बैठकीत होण्याची शक्यता। चैत्यभूमीवर बोलायची संधी न मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती। मात्र आपण नाराज नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। उशीर झाल्यामुळे एकमतानं सगळ्यांची भाषणं थांबवली। फक्त मुख्यमंत्री आणि राज्यपाल बोलतील असं ठरवलं, त्यामुळे गैरसमज होण्याचं कारण नाही, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंना भाजपसोबत सत्तेत यायचंय। एकनाथ शिंदेंना रोखण्यासाठी ठाकरे भाजपसोबत जाण्यास तयार। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाटांचा दावा। भाजपकडनं उद्धव ठाकरेंना प्रवेश बंदी, शिरसाटांचं वक्तव्य। महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय कुरघोड्यांव्यतिरिक्त महाराष्ट्राला काही मिळालं नाही। रोहित पवारांची महायुती सरकारवर टीका। एकनाथ खडसेंसह पत्रकार अनिल थत्तेंना गिरीश महाजनांकडनं अब्रू नुकसानीची नोटीस। मंत्री गिरीश महाजनांची एबीपी माझाला माहिती। महिला अधिकाऱ्यासंदर्भात थत्तेंनी महाजनांवर आरोप केले होते। कागलमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांचा आज भाजप प्रवेश। मुंबईमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। भाजपच्या सांगली जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल पाटलांनी दिला पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा। वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती। अनिल पाटील हे आमदार गोपीचंद पडळकरांचे निकटवर्तीय। शेतकरी कामगार पक्षाचे नेते पंडित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश पार पडणार। बीडमधील महादेव मुंडेंचे मारेकरी 1.5 वर्षांनंतरही मोकाट असणं ही खेदजनक बाब। मुंडे कुटुंबियांना न्याय मिळावा, सुप्रिया सुळेंची एक्स पोस्टच्या माध्यमातून मागणी। पारधी समाजातील नागरिकांची घरं पाडल्याचा आरोप, कारवाईची मागणी। गुंड खोक्या भोसलेच्या नावाखाली घरं पाडल्याचा आरोप। अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षांची तीव्र नाराजी। सैफ अली खानच्या घरातले फिंगरप्रिंट्स आरोपीशी जुळत नसल्याचं नमूद। आरोपीच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याचं 1600 पानी आरोपपत्रामध्ये नमूद। ठसे जुळले नाहीत तरी आरोपी विरोधामध्ये भक्कम पुरावे असल्याचाही दावा। सलमान खानला धमकी देणारा तरुण गुजरात बडोद्याचा रहिवाशी। आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे वरळी पोलिसांनी त्याला नोटीस बजावली नाही। तरुणाविरोधामध्ये कोणताही गुन्हा दाखल नाही। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आज कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल होईल। 35 पैकी 14 आरोपी कारागृहात तर ड्रग्ज प्रकरणातील 21 आरोपी अजूनही मोकाट। ड्रग्जचे धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याचं तपासात उघड। वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासले विरोधामध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल। फेसबुक पोस्टमध्ये बीडमधील एका व्यक्तीचं नाव घेऊन जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे गुन्ह्याची नोंद। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची माहिती। सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था बीडपेक्षा भयानक। 2023 मध्ये झालेल्या प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणातील आरोपींना अटक झाल्यानंतर वैभव नाईकांची प्रतिक्रिया। आरोपी सिद्धेश शिरसाटचा आका कोण, नाईकांचा सवाल। एनआयए कोठडीमध्ये तहव्वूर राणाला वाटतेय फाशीची भीती। वकिलांकडून भारतीय कायद्यांबाबत माहिती गोळा करतोय राणा, सूत्रांची माहिती।
कोर्टाच्या आदेशामुळे नियुक्त 2 वकिलांकडून राणाने घेतली आरोपांची माहिती. एनआयएकडून मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाची दररोज 8 ते 10 तास चौकशी. लवकरात लवकर हल्ल्याची माहिती मिळावी यासाठी कसून चौकशी सुरू, सूत्रांची माहिती. तहव्वूर राणानं 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी दिल्लीलाही लक्ष्य केलं होतं. दिल्ली न्यायालयामध्ये सादर केलेल्या पुराव्यांवरून माहिती समोर, सूत्रांची माहिती. बीडमधील बांगलादेशींच्या बनावट जन्म प्रमाणपत्राप्रकरणी किरीट सोमय्या आज तक्रार दाखल करणार. परळी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार असल्याची एक्स पोस्ट करत माहिती. मुंबईमध्ये वॉटर टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे. यापुढे कारवाई होणार नसल्याचा पालिकेचा शब्द. मुंबई आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर टँकरच्या संपावर तोडगा. पाणी टंचाई विरोधामध्ये बीएमसी कार्यालयांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा. पाणी टंचाई, गढूळ पाणी पुरवठ्यावरती आदित्य ठाकरे आक्रमक. आजपासून महापालिकेच्या विविध कार्यालयांवरती हंडा मोर्चा नेणार. नागरिकांच्या हरकतींमुळे प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवरती. पुलावरील वाहतुकीबाबत 4 दिवसामध्ये निर्णय होणार. पुलावरील वाहतुकीबाबत 4 दिवसामध्ये निर्णय होईल आणि पर्यायी वाहतूक मार्गामध्ये बदल करत पूल बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल. मुंबई मेट्रो 2Bच्या मार्गावर लवकरच प्रवासी सेवा सुरू होणार. चेंबूर डायमंड गार्डन ते मंडाले मानखुर्द स्थानकादरम्यान उद्या ट्रायल रन घेतली जाईल. मुंबई गोवा महामार्गासाठी जून महिन्याचा नवा मुहूर्त. जूनपर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होणार असल्याचं गडकरींचं वक्तव्य. गेली अनेक वर्ष रखडलेल्या महामार्ग पूर्णत्वाच्या मार्गावर. टोलबाबत सामान्यांची कोणतीही तक्रार राहणार नाही. 15 दिवसांच्या आत नवी पॉलिसी येणार. नितीन गडकरींची माहिती. पुण्यामध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. राज्य सेवेची मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्याची मागणी. अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये एका तालमीतील महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना. मात्र अद्यापही आरोपींवरती कारवाई न झाल्यामुळे आमदार प्राजक्त तनपुरेंचं बेमुदत उपोषण सुरू. लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. सांगलीच्या कुपवाडमध्ये मोकोक्यातील आरोपीची हत्या. आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. समीर नदाफ असं मृत व्यक्तीचं नाव. अकोल्यातील वाशिम बायपास चौकामध्ये आंबेडकरांच्या जयंती मिरवणुकीमध्ये वाद. पोलिसांकडून जमावावरती सौम्य लाठीचार्ज. आठवले गटाचा महानगराध्यक्ष गजानन कांबळेच्या रॅलीमध्ये गोंधळ झाल्याची माहिती. भांडूपमध्ये कुख्यात गुंडाने केलेल्या गुन्ह्यांची कलमं लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा. झिया अन्सारी असं या गुंडाचं नाव. केक कापून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. कुख्यात गुंड टोळीसह गजाआड. पालघरच्या आदर्शनगरमध्ये घरात चोरी करून पळून जाण्याच्या तयारीत असलेला चोराला तरुणीने धडा शिकवला. एका चोराला पकडण्यामध्ये यश, मात्र दुसरा चोर अंधाराचा फायदा घेऊन 10 ते 12 लाखांचा सोन्याचा ऐवज घेऊन पसार. वाशीमध्ये शिरपूर ते करंजी गावाला जोडणाऱ्या विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे उभ्या असलेल्या टेम्पोला आग. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश. पुण्यामध्ये प्रवासी आणि पीएमपीएल चालकामध्ये हाणामारी. पीएमपीएल बसच्या मागच्या दाराने उतरण्यास विरोध केल्यामुळे हाणामारी. व्हिडिओ व्हायरल. कॅनडामधून आलेल्या पर्यटकाला पुण्यातल्या सिंहगड किल्ल्यावरती शिव्या शिकवणाऱ्या मुलाने माफी मागितली. 3 ते 4 दिवस तरुणाविरोधामध्ये पुणे ग्रामीणमधील हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पालघरच्या ग्रामीण भागामध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांना वीज महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका. रात्रीच्या सुमारास रोज विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिकांचा महावितरण विरोधामध्ये संताप. सोलापूरच्या कुंभारी गावाजवळ एसटीला भीषण अपघात. बसच्या इंजिनमधनं धूर येत असल्यामुळे चालकाने गाडी थांबवत सगळ्या प्रवाशांना खाली उतरवलं आणि जीवितहानी टाळली. पुण्यातील उरुळी देवाचीमधील आदर्शनगर भागामध्ये एका भंगाराच्या गोदामाला आग. पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवरती नियंत्रण. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील साहूरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात. बसचं स्टेअरिंग अचानक लॉक झाल्यामुळे बस अनियंत्रित. बस टोल नाक्याच्या दुभाजकाला धडकली आणि 5 प्रवासी जखमी. नाशिक शहरात रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक झाडं तात्काळ हटवा. ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी.
पालिकेने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. वाढत्या तापमानामुळे नागपूर जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागामध्ये हिट ॲक्शन प्लॅन, जिल्ह्यातील 56 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये शीतकक्षांची स्थापना. राज्यामध्ये सगळीकडेच तापमानात वाढ झाली आहे आणि जलाशयातील साठ्यातही घट झाली आहे. जलाशयांमध्ये सध्या एकूण क्षमतेच्या 41% पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये पुणे विभागात सर्वात कमी तर कोकणामध्ये जवळपास 50% साठा. भारतीय हवामान विभागाची आज दुपारी पत्रकार परिषद. मान्सून 2025चा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर होणार. अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान. अवकाळीमुळे शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ. अवकाळीमुळे 30 ते 35 लाखांचं आर्थिक नुकसान. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरती काम करणारं नेतृत्व हरपलं. श्री ग दी कुलथे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना. काँग्रेसच्या 2 दिवसांच्या शिबिरानंतर गुजरात काँग्रेसमध्ये मोठे बदल. गुजरातमधील नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी काँग्रेसनं निरीक्षक नेमले. गुजरातमध्ये जवळपास 50 जिल्हाध्यक्ष निवडले जातील. पश्चिम बंगालमध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करणाऱ्या ISF कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापट. घटनेमध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहिती. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधली परिस्थिती पूर्ववत होत असून पलायन केलेले लोकही परत येत आहेत, पोलिसांची माहिती. HDFC बँकेने बचत खात्यावरील व्याजदर घटवला आणि बचत खात्यावरील व्याजदर आता 2.75%. 12 एप्रिलपासून HDFC बँकेचा बचत खात्यावरच्या नव्या व्याजदराचा निर्णय लागू. ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या विरोधामध्ये FIR दाखल. जयपूर इथल्या एका रिसॉर्टने ओयो विरोधामध्ये तक्रार केली होती. या रिसॉर्टला कोट्यवधीची GST नोटीस आल्याप्रकरणी गुन्हा. IPLमध्ये काल झालेल्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सकडनं लखनौ सुपर जायंट्सचा 5 विकेट्सने पराभव. 11 चेंडूमध्ये 26 धावांची मॅच विनिंग खेळी करणारा महेंद्रसिंग धोनी ठरला प्लेअर ऑफ द मॅच. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.